फुकुशिमा डिझास्टर नंतर पुन्हा 10 वर्षानंतर जपान न्यूक्लिअर प्रोग्रामकडे वळाला. ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करण्याचं ठरवलं होतं, तर त्यामुळे एनर्जी क्रायसिस यायला लागले. ज्यामध्ये लोड शेडिंगचं प्रमाण वाढलं. हाउसिंगमध्ये लोड शेडिंग झाली, त्यानंतर इंडस्ट्रियल एरियाजमध्ये लोड शेडिंग झाली आणि त्यानंतर कॉर्पोरेट एरियाजमध्ये लोड शेडिंग झालं. लोड शेडिंगचं प्रमाण इतकं वाढलं, की गव्हर्नमेंटला नोटिफिकेशन जारी करायला लागलं, की ज्यामध्ये घरात एसी आणि हीटर यांचं प्रमाण तुम्हाला कमी करायला लागणार. लोड शेडिंग इतक्या प्रमाणात व्हायला लागली, की ऑफिसमधले एसी बंद झाले. लोकांनी कोट घालणं बंद केलं. जपानमध्ये फॉसिल फ्युलचं कन्झम्पशन वाढायला लागलं, जिथनं एनर्जी त्याची जनरेट होत होती. पण असं करून सुद्धा शेवटी त्यांचं जे एनर्जी क्रायसिस आहे, यातनं त्यांना सुटका नाही झाली. म्हणून 2022च्या नंतर जपान पुन्हा एकदा न्यूक्लिअर प्रोग्रामकडे वळालेला आहे आणि त्याने त्याचे जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत, त्यांना रिफर्बिश आणि रिक्रिएट करायला सुरुवात केलेली आहे. सो इट वॉज अ बिग स्टेप अँड big move towards the nuclear energy.